Good morning, good afternoon, or very good evening to all the students studying in 6th standard. Welcome in the Semi-English Science Series by My Online English Class. आपण इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या सेमी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही वेगळी सिरीज चालू केलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी मध्ये जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञानातला धडा क्रमांक 3 चॅप्टर नंबर 3 दॅट इज डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन शिकणार आहोत. म्हणजे सजीवांमधील विविधता आणि त्यांचं वर्गीकरण हा जो धडा आहे हा धडा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत. सो स्टुडंट्स, इफ यू हॅव नॉट येट सबस्क्राईब द चॅनल, अजून जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचे सर्व व्हिडिओ नक्कीच पाहता येतील. So let us start the chapter diversity in living things and their classification. In last chapter we have seen different characteristics of living thing. मागच्या धड्यामध्ये आपण लिव्हिंग थिंग्सच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेल्या आहेत. And in this chapter we are going to see the diversity, how many different kinds of living things are there and how can we classify them into certain groups. हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. Now we all know that the geographical conditions at different places on the earth are very different. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणाच्या जिओग्राफिकल कंडिशन्स भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. At some places there is ice, at some places there is desert, at some places there is very dense forest, at some places it's the mountain area. अशा खूप वेगवेगळ्या प्रकारे कुठे जास्त पाऊस पडतो, कुठे अजिबात पाऊस पडत नाही. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग थिंग्स पाहायला मिळतात. बिकॉज लिव्हिंग थिंग्स अडॅप्ट टू द सराउंडिंग्स. सजीव काय करत असतात, नेहमीच आजूबाजूच्या परिस्थितीशी मिळवून घेत असतात, जुळवून घेत असतात. They have the ability to adjust themselves to the conditions in their surroundings. Whatever surroundings we have, we change our habits, we change our lifestyle, or we adjust ourselves to that condition. फॉर एक्झाम्पल, आपण माणसं हिवाळ्यामध्ये गरम कपडे वापरतो, उन्हाळ्यामध्ये कॉटनचे किंवा सुती कपडे वापरतो. सो इन द सेम वे ऑल लिव्हिंग थिंग्स adjust themselves according to the surroundings, and that is why we find n number of different लिव्हिंग थिंग्स ऑन अर्थ. असंख्य, आपण अजून मोजूही शकलेलो नाहीये एवढे व्हरायटी, एवढी डायव्हर्सिटी आपल्याला लिव्हिंग थिंग्स मध्ये पृथ्वीवरती आढळते. नाउ लेट अस सी द डायव्हर्सिटी इन प्लांट. So plants are found in many places around us. Sometimes plants are found underwater, plants are found on different trees as well, and those are heterotrophic plants. म्हणजे पाण्याखाली आपल्याला काही झाडं आढळतात, इतर झाडांवरती वाढलेली दुसरी झाडं सुद्धा आपल्याला किंवा वनस्पती आढळतात, त्याला परजीवी वनस्पती असं आपण म्हणतो. Some plants like grass are short, while others are tall and have a canopy. म्हणजे उदाहरणार्थ, आंब्याचं झाड आहे ते उंच असतं आणि त्याला डेरेदार असतं, घेर असतो, त्याला कॅनोपी असं म्हणतात. किंवा वेगळ्या प्रकारचे काही गवत असतात ते खूप छोटे असतात, हत्ती गवत असतं ते खूप उंच असतं. सो plants that grow in deserts, they are they are from cactus family. वाळवंटामध्ये वाढणारी जी झाडं असतात ती कॅक्टस फॅमिलीची असतात. पाण्यामध्ये जी झाडं वाढतात त्यांना भरपूर पाणी लागतं, पण ती वजनानं हलकी असतात. काही पाण्यावर तरंगतात तर काही पाण्याच्या तळाशी वाढतात. अँड देर आर डिफरंट व्हरायटीज ऑफ राईस, व्हीट, डिफरंट टाइप्स ऑफ रोजेस, मँगोज, अँड मँगोज आर ऑफ डिफरंट कलर्स ऑल्सो, डिफरंट शेप्स ऑल्सो, अँड डिफरंट फ्लेवर्स ऑल्सो. म्हणजे जसं आपल्याला वेगवेगळ्या रंगांचे गुलाब सापडतात किंवा वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आंबे सापडतात, वेगवेगळे राईसच्या खूप व्हरायटी आहे, व्हीटच्या खूप व्हरायटी आहे, ज्वारीच्या खूप वेगवेगळे प्रकार आपल्याला आढळतात. तर these are all examples of diversity in plants. So these are very different from ordinary plants. Let us study this diversity among plants. आज आपल्याला या धड्यामध्ये पहिल्यांदा डायव्हर्सिटी इन प्लांट्स म्हणजे वनस्पतींमधील विविधता पाहायची आहे. So, according to the food habit, or according to their capacity to make food, plants are divided into two groups: autotrophic plants and heterotrophic plants. Autotrophic plants are those plants that those plants have chloroplast, or those have chlorophyll in them. त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असतं. या ठिकाणी पहा, आपल्याला हिरवीगार वनस्पती बऱ्याचशा दिसतात, झाडं दिसतात. These many of them are autotrophic plants. They can make their own food with help of
water, carbon dioxide, nutrients, and in the presence of sunlight. सूर्यप्रकाश, पाणी, न्यूट्रिएंट्स आणि कार्बन डायऑक्साइड असेल तर त्यांचं ते अन्न स्वतः बनवू शकतात. These plants are called as autotrophic plants. There are many autotrophic plants that we can see: mango, coriander, or pomegranate. These all are different examples of autotrophic plants. Now, another type of plants are there. Those are called as heterotrophic plants. We are seeing these examples or classification based on the method of nutrition. म्हणजे वनस्पतींमध्ये पोषण होण्याच्या पद्धतीवरून आपण काय करत आहोत, हे क्लासिफिकेशन बघत आहोत. सो हेट्रोट्रोफिक प्लांट्स, दे कॅनॉट मेक देअर ओन फूड. ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही. दे आर डिपेंडंट ऑन अदर्स, मे बी अदर प्लांट्स और मे बी अदर लिव्हिंग थिंग्स. म्हणजे दुसऱ्या वनस्पतींवरती किंवा दुसऱ्या सजीवांवरती, फॉर एक्झाम्पल इन्सेक्ट्स, कीटकांवरती सुद्धा काही प्रकारच्या वनस्पती अवलंबून असतात. तर आता आपण पहिल्यांदा बघूया हेट्रोट्रोफिक म्हणजे दुसऱ्या झाडांवरती अवलंबून असणारे वनस्पती. फॉर एक्झाम्पल फंगस, लोरॅन्थस, डॉडर म्हणजे अमरवेल वगैरे किंवा बुरशी यांच्यासारखे जे काही वनस्पती असतात, they depend on other plants and they are called as heterotrophic. Now there are some plants that even consume insects. कीटक खाऊन सुद्धा काही वनस्पती जगतात. They are called as insectivorous plants. Like peacher, या ठिकाणी peacher plantचं चित्र दिसते आपल्याला. These are insectivorous plants. म्हणजे कीटकभक्षी वनस्पती. So according to their method of nutrition, plants can be divided into three parts: autotrophic, heterotrophic, and insectivorous plants. Now the structure of plants. Generally the structure of plant is divided into two parts: stem that grows above the ground and the root which grows below the ground. वनस्पतींचे प्रामुख्याने वनस्पतींचे दोन भाग पडतात. वनस्पतींच्या शरीराचे दोन भाग पडतात: root that grows under the ground and stem that grows above the ground. The root, stem, and leaves are the main parts of any plants. From time to time, plants bear flowers for reproduction. Flowers are transformed into fruits, and fruits have seeds. Seeds give rise to new plants. So, root, stem, leaves, flowers, fruits, and seeds, these are main parts of plants. But roots, stems, and leaves, these are the main parts. फुलं, फळं, बिया हे कधीतरी वनस्पतींमध्ये लागतात किंवा वनस्पतींना ते पार्ट्स दिसतात. Now here we can see in detail the structure of plant. The first we will see the root. Root holds the soil firmly and anchor the plant. Anchor म्हणजे वनस्पतींना आधार देण्याचं काम मुळं करतात. The main functions of root are to absorb and transport water and nutrients from the soil. Roots absorb water and nutrients from the soil and they transfer it to the different parts of the plants. जमिनीमधनं ते शोषून घेतात आणि वरती वेगवेगळ्या भागांना ते काय करत असतात, पाठवत असतात. Some roots or the roots of some plants like carrot or radish, they can store food. काही वनस्पतींची मुळं जी असतात ते काय करतात, अन्न साठवून ठेवतात. नॉर्मली फ्रूट स्टोअर फूड, वनस्पतींच्या फळांमध्ये अन्न साठवून ठेवलं जातं, पण काही वनस्पतींच्या मुळांमध्ये अन्न साठवून ठेवलं जातं. फॉर एक्झाम्पल कॅरेट अँड रॅडिश. देर आर टू टाइप्स ऑफ रूट्स: टॅपरूट अँड फायब्रस रूट्स. एक टॅपरूट मध्ये एक मुख्य मूळ असतं आणि त्याला उपमूळ फुटलेली असतात, आणि फायब्रस रूट्स मध्ये मुख्य मूळ शक्यतो नसतं, सगळे काय असतात, उपमूळच असतात. हिबिस्कस, बनियान अशा मोठ्या झाडांमध्ये आपल्याला टॅपरूट दिसतं, अँड अनियन, ग्रास यासारख्या छोट्या झुडपांमध्ये आपल्याला फायब्रस रूट्स दिसतात. देन द नेक्स्ट पार्ट इज द स्टेम. द हाईट, शेप अँड साईज ऑफ द प्लांट डिपेंड्स अपॉन द स्टेम. एखाद्या वनस्पतीची हाईट किती आहे, आकार किती आहे, कसा आहे, आणि आकार कसा आहे आणि त्याचं घेर किती आहे, साईज काय आहे, हे सगळं स्टेमवर ठरतं. बिकॉज इफ द स्टेम इज स्ट्रॉंग देन ओनली द प्लांट कॅन ग्रो प्रॉपरली. आपण मोठी मोठी झाडं बघतो, आंबा किंवा पिंपळ, याची खोडं मजबूत असतात, त्यामुळे त्याचा घेर काय असतो, मोठा असतो. बिकॉज द स्टेम बॅलन्सेस द वेट ऑर द लोड ऑफ द एंटायर ट्री. कारण
स्टेम जे असतं, खोड जे असतं, ते सगळ्यात झाडाचा भार काय करत असतं, पेलत असतं. द स्टेम कॅरीज आउट द फंक्शन्स ऑफ प्रोडक्शन, कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. वनस्पतींच्या खोडांमध्ये अन्न तयार सुद्धा होतं, अन्न इकडून तिकडे नेलं जातं. जसं मुळांनी जर पाणी दिले, पाठवलंय, तर ते पाणी सगळ्या भागांना पाठवण्याचं काम स्टेम करतं. अँड स्टोरेज ऑफ फूड, काही काही वनस्पतींच्या खोडांमध्ये स्टेम मध्ये अन्न साठवून सुद्धा ठेवलं जातं. इन सम प्लांट्स इट हॅज द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. सम प्लांट्स कॅन बी रिप्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ स्टेम्स. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस किंवा रोज हे जे प्लांट्स आहेत, याचे स्टेम म्हणजे फांदी लावून आपण त्याचं रिप्रोडक्शन करू शकतो. सो दॅट इट मीन्स दॅट सम स्टेम्स ऑफ सम प्लांट्स function, they have the function of reproduction, and the main function is to support other parts of the plants. Stem supports the other parts of the plant. बाकीच्या पार्ट्सला सपोर्ट करण्याचं काम स्टेम करत असतं. Then we will see next part, that is the leaf. The leaf is normally flat and it plays an important role in the production of food. Most of the plants produce food in leaves. अनेक वनस्पतींमध्ये मुख्यतः पानांमध्ये अन्न तयार केलं जातं. बिकॉज लिव्स कंटेन्स क्लोरोफिल. लिव्स मध्ये क्लोरोफिल असतं, हरितद्रव्य असतं, ग्रीन कलरचं असतं. अँड इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमध्ये पानं महत्वाची भूमिका बजावतात. बिकॉज द फूड इज प्रोड्युस्ड इन द लिव्स. लिव्स आर ऑफ मेनली टू टाइप्स, सिंपल अँड कंपाऊंड लिव्स. सिंपल लिव्ह आणि हे कंपाऊंड लिव्ह आहे. एक सिंपल लीफ मध्ये एकच ब्लेड असतं, या ठिकाणी दिसतंय. आणि कंपाऊंड लीफ मध्ये अनेक छोटे छोटे लीफ ब्लेड्स, उपपर्ण त्याला जोडलेली असतात. देन नेक्स्ट पार्ट ऑफ द प्लांट इज फ्लॉवर. दिस इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, फ्लॉवर्स आर ऑफ डिफरंट शेप्स, डिफरंट कलर्स, डिफरंट फ्रेग्रन्सेस. सो इट इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट. It is connected to the stem by a stalk which may be long or short. म्हणजे समजा ही फांदी आहे, याला फूल जोडलं गेलेलं असतं. दिस इज अ स्टेम और द स्टॉक. या स्टॉकने काय केलेलं असतं, फूल त्या फांदीला जोडलेलं असतं. मोस्ट ऑफ द टाइम्स दिस स्टॉक इज शॉर्ट और इट कॅन बी लॉंग. ही जी काही स्टॉक आहे झाडाचा, आपल्या फुलाचा जो देठ आहे, तो बारीक असू शकतो, लांब असू शकतो, किंवा आखूड सुद्धा असू शकतो. फॉर एक्झाम्पल जास्वंदामध्ये हा देठ लांब असतो, पारिजातकामध्ये हा देठ कसा असतो, खूप छोटा असतो. अ फ्लॉवर हॅज अ टिपिकल कलर अँड शेप. द फ्लॉवर इज अन इम्पॉर्टंट मीन्स ऑफ रिप्रोडक्शन. फुलं हे रिप्रोडक्शनचं मुख्य साधन वनस्पतींमध्ये असते. मोस्ट ऑफ द प्लांट्स रिप्रोड्यूस विथ हेल्प ऑफ फ्लॉवर्स. अनेक वनस्पतींमध्ये फुलाच्या माध्यमातूनच रिप्रोडक्शन होत असतं. देन द नेक्स्ट पार्ट इज फ्रूट. फ्लॉवर्स आर टर्न्ड इनटू फ्रुट्स. फुलांचं रूपांतर बऱ्याच वेळेला फळांमध्ये होतं. सगळ्याच वनस्पतींमध्ये फुलांचं रूपांतर फळांमध्ये होतं असं नाही. बट मोस्ट ऑफ द plants, in most of the plants, flower is converted into fruits. Now we can see fruits of different shapes, different colors, different tastes, and they contain one or many seeds. फळांमध्ये एक, फॉर एक्झाम्पल मँगो, ह्या फळामध्ये एकच बी असतं, आणि पेरू किंवा डाळिंब याच्यामध्ये अनेक बिया असतात. सो दे कंटेन वन ऑर मेनी seeds, and these seeds are used for the reproduction. फळांमध्ये ज्या बिया असतात त्या रिप्रोडक्शन साठी वापरले जातात. नाउ नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. वाय डू वी नीड टू क्लासिफाय प्लांट्स? आपल्याला प्लांट्सचं क्लासिफिकेशन करण्याची गरज का आहे? बिकॉज देर आर लॅक्स ऑफ प्लांट्स that has been, the information of lakhs of plants has been collected. अनेक लाखो वनस्पतींची इन्फॉर्मेशन, माहिती गोळा केलेली आहे आतापर्यंत शास्त्रज्ञांनी. While studying the diversity in plants, they are classified for the sake of convenience on the basis of the similarities and differences in their structure, their organs, and their characteristics. They are classified for the sake of convenience. असं जर आपण एकत्र सगळं नॉलेज, सगळी माहिती जर एकत्र एका पुस्तकात ठेवली, विदाउट क्लासिफाईंग, वर्गीकरण न करता, तर आपल्याला त्याचा अभ्यास करणं खूप अवघड जाईल. पण तेच जर आपण क्लासिफाय केले, त्यांच्या सिमिलॅरिटीज, त्यांच्यामध्ये जे सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस इन देअर स्ट्रक्चर, देअर ऑर्गन्स अँड देअर अदर कॅरेक्टरिस्टिक्स. उदाहरणार्थ काही वनस्पती आहेत, त्यांची खोडं
खूप नाजूक असतात, त्याच्यानुसार त्यांचं क्लासिफिकेशन केलं. काही वनस्पती ह्या दुसऱ्यांवरती अवलंबून असतात, त्यानुसार त्यांचं क्लासिफिकेशन केलं की आपल्याला त्यांचा अभ्यास करणं सोपं जातं. The scientist named Carolus Linnaeus made the first scientific classification of plants. Initially, it was his method of classification that was used by all. So, this is the first scientist, Carolus Linnaeus, botanical scientist, who classified plants. कॅरोलस लिनियस नावाच्या शास्त्रज्ञाने, वनस्पती शास्त्रज्ञाने पहिल्यांदा झाडांचं वर्गीकरण केलं आणि अनेक दिवस तीच पद्धत आपण वापरत होतो. नाउ लेट अस सी द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. नाउ प्लांट्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू डिफरंट ग्रुप्स. या ठिकाणी आपल्याला प्लांट्स दिसत आहेत. दिस इज अ कोकोनट ट्री, लार्ज वन, अँड दीज आर डिफरंट श्रब्स. छोटी छोटी ही झाडं आहेत. या ठिकाणी आपल्याला एक मला वाटतं हे टोमॅटोचं झाड आहे. तर हे झाडं आणि हे झाडं हे सगळे वनस्पतीच आहेत, बट दे हॅव डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. दे हॅव डिफरंट टाइप्स ऑफ पार्ट्स. देअर स्ट्रक्चर इज डिफरंट. या ठिकाणी नारळाच्या झाडाचं स्ट्रक्चर वेगळं आहे, बनियान ट्रीचं स्ट्रक्चर वेगळं आहे. तर अशा प्रकारे, किंवा हे बनाना ट्री आहे, याचं स्ट्रक्चर वेगळं आहे. सो लेट अस सी हाऊ द प्लांट्स आर क्लासिफाईड. द फर्स्ट ग्रुप इज ट्रीज. प्लांट्सचा पहिला ग्रुप आहे ट्रीज. Trees, some plants grow tall, their stem or trunk is hard and strong. They have branches at some height above the ground and they bear flowers and fruits for many years. Such plants are called as trees. For example, आपण घेऊया mango tree. The trunk is very hard. It has branches. आंब्याच्या झाडाला एका ठिकाणी दिसतंय. It has many branches. It bears flowers and fruits. त्याला फुलं येतात, फळं येतात. For many years. खूप वर्ष त्याला ते येत राहतात. ते झाडं अनेक वर्ष जगतात. They are called as perennials. Perennial म्हणजे अनेक वर्ष जगणारी वनस्पती. त्याला perennial असं म्हणतात. So trees are tall, big and they are perennial like mango, neem, peepal or banyan trees. So this is the first group, that is trees. Now, shrubs. Some plants grow close to the ground. जमिनीच्या जवळ वाढतात. They give out branches very close to the ground. या ठिकाणी आपल्याला पोमोग्रॅनेट नाही, हिबिस्कस आहे, म्हणजे जास्वंद आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की जमिनीच्या लगत, या ठिकाणी जसं आंब्याच्या झाडाला खूप थोडं उंच खोड असतं आणि मग फांद्या चालू होतात, इथे जमिनी लगतच फांद्या सुरू झालेल्या आपल्याला दिसतात. द ब्रांचेस, they give out branches at very close to the ground. So these are shrubs. They are shorter and smaller than trees. झाडांपेक्षा हे छोटे असतात, कमी उंचीचे असतात. The oleander म्हणजे कन्हेर, hibiscus, lantana, coranti and rose are shrubs that may grow up to 2 to 3 meters. So rose, hibiscus, oleander, coranti, these are all examples of shrubs. Then the next group is herbs. Herbs grow about 1 to 1.5 meters tall. 1 ते 1.5 मीटर उंच वाढतात. फॉर एक्झाम्पल तुलसी. तुळस आपल्या परसदारामध्ये जी येते, दॅट इज एक्झाम्पल ऑफ हर्ब. किंवा कोरिअँडर म्हणजे कोथिंबीर. दीज आर ऑल हर्ब्स. द स्टेम्स ऑफ हर्ब्स आर ग्रीन अँड क्वाईट फ्लेक्झिबल ॲज कम्पेअर टू दोज ऑफ ट्रीज अँड बुशेस. आपण कोथिंबीरीचा देठ पाहिला, तो इट इज ग्रीन इन कलर अँड इट इज क्वाईट फ्लेक्झिबल. नाजूक असतो किंवा फ्लेक्झिबल, सहज तो तुम्ही त्याला वाकवू शकता. हर्ब्स मे लिव्ह फॉर अ फ्यू मंथ्स ऑर अप टू 2 years. जास्तीत जास्त 2 वर्षांकरता हर्ब्स आपण टिकवून ठेवू शकतो. अँड द मिनिमम 1-2 महिन्यांसाठी सुद्धा काही हर्ब्स वाढताना आपल्याला दिसतात. सो अकॉर्डिंग टू द साइज अँड हाईट ऑफ देअर स्टेम्स, plants can be classified into 3 types: trees, shrubs and herbs. This classification is done according to their stems, height of their stems and size of their stem. Plants can be classified into these 3 groups: trees, shrubs and herbs. Now there is one next group, that is veins. म्हणजे वेल. The veins need vertical support for growing while some others spread on the ground. काही वेल आपल्याला वर गेलेले दिसतात. फॉर एक्झाम्पल ग्रेप वेन, द्राक्षाचा वेल. अँड काही
वेल आपल्याला ग्राउंडवर पसरलेले दिसतात. फॉर एक्झाम्पल पंपकिन या ठिकाणी किंवा वॉटरमेलन, पंपकिन हे जे आहेत हे किंवा काकडी आहे ते वेल जे असतात ते, किंवा भोपळा आहे, मुगाचा भोपळा असं आपण त्याला म्हणतो. तर हे जे काही वेल आहेत ते जमिनीवर पसरतात. काही वेल हे व्हर्टिकल आधाराच्या द्वारे वाढत असतात. क्लाइंबर्स लाईक द मनी प्लांट हॅव एरियल रूट्स. या ठिकाणी मनी प्लांटचं आपल्याला दिसतंय. दिस इज अ क्लाइंबर अँड इट हॅज एरियल रूट्स, म्हणजे हवेमध्ये वाढणारी मुळं त्याला असतात. अँड द एरियल रूट्स हेल्प मनी प्लांट टू टेक सपोर्ट ऑफ अदर प्लांट्स. इतर वस्तूंचा किंवा इतर झाडांचा सपोर्ट घेण्यासाठी हे एरियल रूट्स त्याला काय करत असतात, मदत करत असतात. ऑर इन सम प्लांट्स दे हॅव टेंड्रिल्स. या ठिकाणी आपल्याला दिसतं की अशी जी स्ट्रक्चर आहे दॅट इज कॉल्ड ॲज tendrils. These tendrils also help them to take support, to find support. आधार धरून ठेवण्यासाठी हे tendrils त्यांना मदत करतात. The stem of a creeper is very flexible, soft and green. It grows rapidly with the help of a support. आणि हे जे काही creepers असतात, हे जे काही winds असतात, they have the very green or very soft or very flexible stem. त्यांची जी stem असते ती खूप फ्लेक्झिबल असते. ती सहसा तुटत लवकर आपण मोडता येत नाही, बिकॉज इट इज व्हेरी फ्लेक्झिबल. सो दिस इज द ग्रुप ऑफ विन्स. याला आपण विन्स किंवा वेली असं म्हणतो. नाव अकॉर्डिंग टू द लाईफ सायकल, काही वनस्पती असतात त्या फक्त 1 वर्ष जगतात, त्यांना अॅन्युअल्स असं म्हणतात. काही वनस्पती 2 वर्ष जगतात, त्याला बायनियल्स असं म्हणतात. काही वनस्पती या अशानुवर्ष जगतात, दे आर कॉल्ड ॲज life cycle perennials. So according to the period of their life cycle, plants are classified into 3 groups: annuals, biennials and perennials. So annuals कोणते कोणते आहेत? Most of the herbs and the crops like ज्वार, sunflower, wheat, they are annuals, एकच वर्ष जगतात. And some plants are there, those live for 2 years. For example, carrot, beetroot or radish, हे 2 वर्ष जगतात. They are called as biennials. And plants like mango or gulmohar or coconut, they live longer for many years. Those are called as perennials. त्यानंतर नेक्स्ट क्लासिफिकेशन इज अकॉर्डिंग टू वेदर इट बिअर्स फ्लॉवर्स ऑर नॉट. झाडाला फुलं येत असतील तर त्याला फ्लॉवरिंग प्लांट्स असं म्हणतात, आणि ज्याला कधीच फुलं येत नाही त्याला नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स असं म्हणतात. प्लांट्स दॅट बेअर फ्लॉवर्स आर कॉल्ड ॲज फ्लॉवरिंग प्लांट्स, अँड प्लांट्स दोज नेव्हर बेअर फ्लॉवर्स आर कॉल्ड ॲज नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. म्हणजे ज्याला फुलं येत नाहीये त्यांचं रिप्रोडक्शन करण्यासाठी रूट, स्टेम्स किंवा लिव्स वापरले जातात. त्यानंतर habitats of plants आपण पाहणार आहोत. Plants are found at different places or in different places like water, land, desert. वनस्पती या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला सापडतात. पाण्यामध्ये सापडतात, काही वनस्पती पाण्यावर तरंगतात, काही वनस्पती आपल्याला वाळवंटात सापडतात. तर पाणथळ जागेमध्ये, दलदलीमध्ये सुद्धा आपल्याला काही मॅनग्रुव्ह सारखे वनस्पती सापडतात. सो लँड, वॉटर, मार्शी एरियाज म्हणजे दलदल, डेझर्ट्स अँड इवन अ बिग ट्री आर द व्हेरियस हॅबिटेट्स ऑफ प्लांट्स. म्हणजे छोटी झाडं कधी कधी दुसऱ्या झाडांना, मोठ्या मोठ्या झाडांवर सुद्धा वाढतात. सो दीज आर ऑल हॅबिटेट्स ऑफ प्लांट्स. Now let us see the diversity and classification in animals. Now different animals have developed different shapes according to the environment that they live in or to survive in the environment. Different animals, वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये त्यांच्या आकारांमध्ये, त्यांच्या रंगांमध्ये, त्यांच्या हॅबिट्समध्ये, त्यांच्या ऑर्गन्समध्ये, अवयवांमध्ये खूप प्रकारचे बदल आपल्याला झालेले दिसतात किंवा असलेले दिसतात. दॅट इज बिकॉज दे वॉन्टेड टू सर्व्हाइव्ह इन देअर एन्व्हायरमेंट. ते ज्या परिसरामध्ये राहतात त्या परिसराशी जुळवून घेण्यासाठी, तिथे टिकून राहण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये अनुकूलन झालेलं आहे, अडॅप्टेशन झालेलं आहे. सो दे हॅव डिफरंट बॉडी स्ट्रक्चर्स, दे हॅव डिफरंट हॅबिट्स, दे हॅव डिफरंट ऑर्गन्स. जसं वाघाला क्लॉज असतात, माशाला फिन्स असतात, किंवा या इथे क्रॅब दिसते आपल्याला, याला हार्ड शेल असतं, त्याचं प्रोटेक्शन करतं. किंवा पोलर बेअर्स जे असतात, ते पोलर बेअर्स जे असतात ते व्हाईट कलरचे असतात, ते आपल्याला बर्फामध्ये पटकन दिसत नाही. सो देर आर डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स
अकॉर्डिंग टू द एन्व्हायरमेंट दॅट दे लिव्ह इन. ज्या पर्यावरणामध्ये ते राहतात त्यानुसार त्यांच्यामध्ये वेगवेगळे गुणधर्म आपल्याला दिसतात. Animals have different parts like head, neck, torso, tail, limbs for the movement. They have various organ systems which carry on various functions inside their body too. प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन सिस्टीम्स असतात. त्याच्यामुळे त्यांच्यातले वेगवेगळे शरीरातली कामं आहेत ते त्यांच्या परिसरानुसार घडत असतात. फॉर एक्झाम्पल शामिलियन हा जो सरडा आपल्याला सापडतो तो परिस्थितीनुसार रंग बदलतो. दॅट इज बिकॉज ऑफ द फंक्शन, ऑर्गन सिस्टीम्सची जे फंक्शन आहे त्याच्यानुसार ते होत असतं. नाव देर इज व्हरायटी इन द फूड हॅबिट्स ऑफ ॲनिमल्स. प्राण्यांमध्ये त्यांचं अन्न खाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स त्यांच्यामध्ये असतात. दे हॅव डिफरंट हॅबिट्स ऑफ ऑब्टेनिंग अँड इटिंग फूड अँड दे हॅव डिफरंट मेथड्स. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अन्न घेतलं जातं आणि ते खाल्लं जातं किंवा त्याचं पचन केलं जातं. अँड अकॉर्डिंग टू दिस देर इज डिफरन्सेस इन द स्ट्रक्चर ऑफ द ॲनिमल्स. याच्यानुसार त्यांच्या शरीरांमध्ये सुद्धा आपल्याला खूप बदल झालेले दिसतात. So there are some animals that are unicellular and there are some animals that are multicellular. For example, amoeba or paramecium. We cannot see these animals with our naked eyes. We need to have microscope for that. आपल्याला अमेबा सारखा किंवा पॅरामेशियम सारखा प्राणी या ठिकाणी पॅरामेशियम दाखवलेला आहे पहा. हे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. बट इफ वी लुक ॲट देम थ्रू मायक्रोस्कोप देन वी कॅन सी देम. त्याला युनिसेल्युलर, those animals which have only one cell or the body of those animals is made up of only one cell, those are called as unicellular. ज्यांचे शरीर हे फक्त एका पेशीचे बनलेलं असतं त्याला युनिसेल्युलर असं म्हणतात. and animals those or the bodies are made up of many cells, those are called as multicellular. For example, we humans are made up of many cells, तर आपण मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहोत. फॉर एक्झाम्पल किंवा हॉर्स, बेअर, टॉर्टॉइज हे बऱ्याचले बरेचसे ॲनिमल्स हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. देन नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स इज अकॉर्डिंग टू द प्रेझेन्स ऑफ वर्टिबल कॉलम इन द बॉडी. आपल्या शरीरामध्ये वर्टिबल कॉलम आहे की नाही त्याच्यावरून दोन टाइप्स पडतात, वर्टिब्रेट्स अँड इनवर्टिब्रेट्स. सो वर्टिब्रेट्स आर दोज ॲनिमल्स दोज हॅव वर्टिब्रल कॉलम इन देअर बॉडी. आपल्या शरीरामध्ये वर्टिब्रल कॉलम आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये आहे. अनेक प्राण्यांच्या, फॉर एक्झाम्पल हॉर्स म्हणजे पाठीचा कणा, ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये पाठीचा कणा असतो त्यांना वर्टिब्रेट्स असं म्हणतात. अँड दोज ॲनिमल्स इन विच वर्टिब्रल कॉलम इज नॉट प्रेझेंट दे आर कॉल्ड ॲज इनवर्टिब्रेट. फॉर एक्झाम्पल स्नेल किंवा अर्थवर्म, गांडूळ आहे किंवा स्नेल आहे यांच्यामध्ये वर्टिब्रल कॉलम नाही, किंवा कॉक्रोच आहे यांच्यामध्ये सुद्धा पाठीचा कणा नसतो. दे आर कॉल्ड ॲज इनवर्टिब्रेट ॲनिमल्स. देन ऑल स्नेक्स, फिश अँड डिफरंट ॲनिमल्स, बर्ड्स, they have vertebral column in their body, so they are vertebrates. We also come under the vertebrate. Okay, then there are next classification of animals that is called as oviparous animals and viviparous animals. Oviparous animals are those animals that lay eggs. अंडी घालतात, त्या अंड्यातून त्यांचे पिल्लं बाहेर येतात. They are called as oviparous. And viviparous animals, those directly give birth to their young ones. छोट्या बाळांना जन्म देतात त्यांना viviparous animals असं म्हणतात. Then the next group is terrestrial animals, aquatic and amphibious animals. Terrestrial animals, those live only on land. फक्त जमिनीवर राहतात. They are called as terrestrial animals. Aquatic animals are animals those can survive underwater. पाण्यामध्ये जगू शकतात, like fish. They are called as aquatic animals. And some animals are there who can live on land as well as under water. Those are called as amphibians. For example, frog आहे, tortoise आहे, ते पाण्यात सुद्धा जगू शकतात आणि पाण्याच्या वर सुद्धा, जमिनीवर सुद्धा जगू शकतात. They are called as amphibians. आणि तिथं त्याच्यामध्ये अजून एक ग्रुप या ठिकाणी पडलेला आहे, एरियल मोड ऑफ लाईफ. म्हणजे काईट, घार, ईगल, गरुड किंवा क्रो, बटरफ्लाय, हनीबी, हे सगळे जे काही पक्षी आहेत किंवा कीटक आहेत हे मोस्ट ऑफ द टाइम्स दे आर फ्लाइंग इन द एअर. जास्तीत जास्त त्यांचं आयुष्य जे आहे ते
ते काय करतात हवेमध्ये उडण्यामध्ये घालवतात. सो these animals are called as these animals are said to have an aerial mode of life. Then this was all about the classification of plants and animals. Now let us see what we have learned so far. Plants are classified on the basis of their height, shape of stem, and period of life cycle and habitat. And animals are classified on the basis of their structure, vertebral column, and method of reproduction and habitat. तर अशा प्रकारे आज आपण how plants are classified and how animals are classified हे बघितलेलं आहे. हा जो एक्सरसाइज आहे त्याचा व्हिडिओ लवकरच तुम्हाला पाठवला जाईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय बाय.